तर आणखीन एक महत्त्वाची बातमी नगरमध्ये रामगिरी महाराजांच्या विरोधात आंदोलन करायला सुरुवात झालेली आहे। श्रीरामपूर, कोपरगाव आणि राहतासह जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी हे आंदोलन करण्यात आले आहे। रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याच्या विरोधात नगरमध्ये देखील आता आंदोलन करायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी लोक जे आहेत रस्त्यावर उतरलेली आहेत आणि धार्मिक भावना आमच्या दुखावल्या त्या प्रकरणी आता त्यांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। रामगिरी महाराजांवर कारवाईची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। नगरमधल्या राहतामध्ये देखील अनेक लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि रामगिरी महाराजांवर कारवाई करा अशी मागणी करण्यात आलेली आहे। अल्पसंख्याकांनी हा मोर्चा काढलेला आहे। रामगिरी महाराजांच्या विधानावरून राज्याचं वातावरण जे ते तापलं असं दिसतंय, कारण अहमदनगर तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पसंख्याक समाजाचे कार्यकर्ते जे ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी करत रामगिरी महाराजांना अटक करा अशी मागणी करण्यात आली आहे। सचिन बनसोडे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर नगरहून फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। सचिन, नेमकं काय घडलं इथं आणि या आंदोलकांची मागणी काय? हे आंदोलन कुठे सुरू आहे, काय अधिक सांगाल? निश्चितच बघितलं तर रामगिरी महाराज जे आहे यांचा सध्या हरिनाम सप्ताह जो आहे तो सिन्नर तालुक्यातील शहापंचाळे गावामध्ये सुरू आहे आणि 1-2 दिवसांपूर्वी त्यांनी प्रवचन करत असताना मुस्लिम समाज आणि मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि ते जे व्हिडिओ आहे ते सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाले आणि त्यानंतर आता मुस्लिम समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे। ठिकठिकाणी रामगिरी महाराजांचा निषेध करण्यात येतोय। अहमदनगर जिल्ह्यात देखील कोपरगाव असेल, राहता असेल, श्रीरामपूर असेल या ठिकाणी मुस्लिम समाज मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरलेला आहे आणि रामगिरी महाराजांना अटक करा, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी जी आहे आता या समाजाकडून केली जाते। तर तिकडे संभाजीनगर आणि नगर हा जो महामार्ग आहे तो देखील मुस्लिम समाजाने अडवलेला आहे आणि रामगिरी महाराजांवर कडक कारवाई करावी, धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत असं एकंदरीत सगळं म्हणणं जे आहे ते या मुस्लिम समाजाचं आहे। त्यामुळे आता रामगिरी महाराजांवरती खरंच कारवाई होणार का किंवा पोलीस या संदर्भात आता काय भूमिका घेतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी राज्यभरात असेल रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा निषेध केला जातो। बिलकुल, धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले सगळे ताजे अपडेट घेणार आहोत। आपण बघतोय की आता अहमदनगर मधील राहता, कोपरगाव, श्रीरामपूरमध्ये देखील आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। रामगिरी महाराजांवर कारवाई करा अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली।